कसे आहे? बरे ना? बरेच असतील, मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता। आपल्याला बनवायचं आज हे मिरचीचं लोणचं। त्याच्यासाठी मी या 250 ग्रॅम ह्या जाड मिरच्या घेतल्या आणि यांना धुतल्या आणि पुसून घेतल्या। कालच्या धुतलेल्या या आणि याला असे कापून घेते। हे बघा, हे बाकीच्या कापून घेतले। याचे धुतल्यावर याचे देठ काढले, कोरड्या केल्यावर मग देठ काढायचे। अगोदर देठ काढायचे नाही आणि नंतर कोरड्या झाल्यावर त्यांना हे बघा, ह्या लांब असल्यामुळे मी याचे 2 तुकडे करते असे आणि ह्या असे मधून असे काप देते। अशा प्रकारे मी अशा मिरच्या कापून घेते, कारण हे जर अशीची अशी मिरची ठेवली तर हे बर्नीमध्ये टाकल्या जाणार नाही, ते वाकून जाईल। म्हणून मी याचे 2-2 तुकडे करून घेते आणि या मिरच्या मी अशा पद्धतीने कापून घेते। या मिरच्या मी 100 ग्रॅम घेतल्या। या तिखट असतील असा फिक्या असतील असा माझा अंदाज आहे, म्हणून मी या 100 ग्रॅम या पण घेतल्या। हे बघा, या पण अशाच कापून घेतल्या बारीक बारीक 2-2 तुकडे करून। आणि आता आपण काय करू, या कढईमध्ये तेल टाकू। हे बघा, तेल टाकते मी, थोडंसं किंचित तेल टाकते। या मिरच्यांमध्ये ओलं वगैरे असेल ना, म्हणून मी थोडंसं या गरम करून घेते। जे ओलं वगैरे असेल ना ते मस्त कोरडं होऊन जाईल आणि त्यांना सगळ्या ठिकाणी तेल बी लागेल, म्हणून मी त्यांना थोडं गरम करून घेते। फुल गॅस केलेला आहे मी, कढई माझी काही गरम झालेली नाही आहे। हे बघा, अशा प्रकारे मी ह्या थोड्या गरम करून घेतलेल्या आहे आणि याच्यात उघडून देते। परत या मिरच्या टाकून घेते, बारीक मिरच्या, यांना पण तसंच हलवून घेते। आपण मिरच्या थोड्याशा गरम करून घेतल्या मी, या पण याच्यामध्ये टाकून देते। आता आपल्याला हे कढई गरम आहे, गॅस बारीक करते आणि याच्यामध्ये हे बघा, हे 2 चमचे धने, हे 2 चमचे बडीशेप, हे 2 चमचे जिरं, हे 2 चमचे मोहरी आणि हे एवढीशी अर्धा चमचा हे मेथी दाणे, हे आपण भाजून घेऊ। भाजून म्हणजे थोडंसं असं त्याचा वास येईपर्यंत भाजायचं। हे बघा, हे छान भाजून घेतलंय। आता आपण याला जाडं बरडं मिक्सरमधून काढून घेऊ। त्याचं जास्त बारीक करायचं नाही। हे बघा, हे छान बारीक करून घेतलंय। हे बघा, जास्त बारीक नाही जास्त जाड नाही, असं मस्त करून घेतलंय हे। आता या कढईमध्ये आपण तेल टाकू आणि तेल छान तपू देऊ। जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं। हे 3 पळ्या तेल आहे, 3 पळ्या तेल आहे। आता या मसाल्यामध्ये आपण हळद टाकून देऊ। हे बघा, हळद टाकली 2.5 चमचे आणि हे तेल छान गरम होऊ देऊ। तोपर्यंत आपण याच्यामध्ये या मिरच्यांमध्ये या भाजलेल्यानी हे पण गरम केलेल्या मिरच्या आहे, याच्यामध्ये आपण हा मसाला टाकून देऊ। हे बघा, हिच्यात सगळा मसाला टाकून घेतला। आता आपण हिच्यात 2 चमचे मीठ टाकू। हे 1 चमचा आणि हा दुसरा चमचा, हे थोडंसं जास्त टाकलं, 2.25 चमचे मीठ टाकलं। आता याच्यामध्ये काय टाकू, हे काळं मीठ आहे। हे बघा, हे काळं मीठ आहे 1 चमचा भर, हे काळं मीठ टाकू।
हे तेल छान गरम झालेलं आहे, मस्त कळकळ झालेलं आहे. आता आपण काय करू, याच्यामध्ये हा लवंगा टाकू. तर लवंगा टाकताना दूर उभं राहायचं. हे तेल जास्त गरम झालेलं आहे. हे बघा, ते फुटता. जास्त गरम झालं ते, आणि ते लवंगा जळून जाते, म्हणून त्या लवंगा काढून याच्यामध्ये टाकून देते. हे बघा, मी हा एवढा लसूण बारीक केला होता या मिक्सरच्या भांड्यामध्ये. हा पण मी याच्यात टाकते तेलामध्ये. आणि हा छान लाल होऊ देऊ आपण या तेलामध्ये. कढई आता खाली उतरून घेऊ, म्हणजे तेल गार होईल. आणि थोडंसं गार झालं, हे बघा लसूण बी लाल झाला आहे. आता आपण याच्यात हा हिंग टाकून घेऊ. हे बघा, हिंग टाकू. हिंग आणि लसूण टाकला मी. हे बघा, हे तेल आहे ना, आपण या मिरचीमध्ये टाकून घेऊ. थोडंफार थंड झालंय. एकजीव करून घेऊ छान. हे हाताने एकजीव केलं ना तर लय चांगलं होते. हातानं करायचं. तुमचे हात जर आग मारायला घाबरत असाल तुम्ही, तर हातामध्ये पन्नी घालायची आणि त्या पन्नीने असं कालवायचं. जर तुम्ही फणका गरम हे मिरचीचं तिखट लागेल हाताले असं जर घाबरत असाल तर, पण ह्या हातानंच चांगलं होते. हातावर विश्वास आहे की हात चांगले धुतलेले असं पाहायचं आणि हे हातानेच कालवायचं. खूपच छान होते. हे बघा, हे लाल चटणी आहे. हे पण आपण याच्यात टाकून घेऊ. छान कलर येण्यासाठी आणि मस्त हाताने एकजीव करून घेऊ. हे बघा, शेवटचा आयटम हा निंबूचा रस काढून घेतलाय मी, एका निंबूचा. हा निंबूचा रस आपण याच्यात टाकून देऊ. आपलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. 1 किंवा 2 दिवस मुरू द्यायचं आणि हे लोणचं खायचं. छान लागते वरण भातासोबत, खिचडीसोबत आणि भाकरसोबत. काही भाजी नसली तोंडी लावायला मस्त असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे मिरचीचं लोणचं मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. हे लोणचं जर तुम्हाला आवडलं असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का.